उद्धव ठाकरे चुल्लूभर पाणी में डूब मरो, राम मंदिरात न जाण्यावरून अमित शहांची टीका, तर नवाब शरीफ यांच्याकडून केक खाणाऱ्यांना हिंदुत्व शिकवू नये, ठाकरेंचा पलटवार। महाराष्ट्र द्रोह्यांना जाणाऱ्यांसोबत मी जाणार नाही, तर नात्यांची गल्लत नको, माझं नातं महाराष्ट्राशी, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवरती टीकास्त्र। जर कोणी ओट जिहादचा वापर करत असेल, वार करत असेल, तर गप्प का बसायचं, देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न। उलेमाचं 17 मागण्यांचं पत्र बनावट नसल्याचा दावा, फेक लेटरवरती जयंत पाटलांची सही कशी, फडणवीसांचा प्रतिसवाल। शिवसेनेला भाजपपासून वेगळं करण्यासाठी 2014ला पाठिंब्याचं वक्तव्य, शरद पवारांचा एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट, ही तर पवारांकडून षडयंत्राची कबुली, फडणवीसांचा पलटवार। मोदी शहा अदानींकडून आमदारांना पैसे वाटत सरकारची चोरी झाल्याची राहुल गांधींची टीका, तर धारावीची जमीन अदानींच्या घशामध्ये घालण्यासाठीच हे सरकार पाडलं, राहुल गांधींचा आरोप। जातनिहाय जनगणना करणार असं एकदा तरी जाहीर करा, प्रियंका गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान, मोदी राहुल गांधींना घाबरल्याचा दावा, राहत्यामध्ये प्रियंका गांधी यांची जंगी सभा। संगमनेरमध्ये दहशत असल्याचा दावा करणाऱ्या विखे पाटलांना थोरातांचं आव्हान, एबीपी माझाच्या बातमीचा दिला संदर्भ, संगमनेर आणि शिर्डीचा सर्वे करा, थोरात यांचं आव्हान। एक है तो सेफ है वरती आक्षेप घेणाऱ्यांच्या अकलेची कीव, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात, बटेंगे तो कटेंगे योग्यच असल्याचा दावा, ओबीसी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप। ओट जिहाद संदर्भात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सज्जाद नोमानी यांची क्लिप, शरद पवार ओट जिहादचे सरसेनापती, तर उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले सैनिक असल्याचा दावा। निवडणुकीनंतर राज्यात त्रिशंकू विधानसभेचं प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत, निकालानंतर सत्तेसोबत जाण्याचेही संकेत, विकासाचे मुद्दे नसल्यामुळेच भाजप धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्र्यांची निवड महायुती आमदारांच्या बैठकीमध्येच, सोबत काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख सर्वोत्तम, अजितदादांची प्रांजळ कबुली। जर भावनिक झाला तर बारामतीकरांना वाली राहणार नाही, अजित पवार यांचं मतदारांना आवाहन, शरद पवारांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे बनवणार, केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा, 2 ऐवजी 4 रनवे उभारण्यात येणार असल्याची ही माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।